नमस्कार मंडळींनो, आपण आज ना पावभाजी करणार आहेत. आज आमच्या गावचा बाजार आहे ना, काही सामानाशिवाय साहित्य घेऊन आले. बटाटे आणले, ढोबळी मिरची, फ्लावर, टॅमॅटो, गाजर, आपल्यानंतर बीट आणि बटाटा. आपण एवढं साहित्य घेतलं. हे सगळं साहित्य ना 9-10 माणसाचं आहे. काय 9-10 माणसाला पुरेल एवढं साहित्य घेतलं आपण पावभाजीचं. आता आपण हे सगळं साहित्य काय करणार आहे, कुकरला लावायचे आपल्याला. कुकरला लावून आपल्याला शिजवून घेऊ. काय काय केलं, हे सगळं घेतलं साहित्य आणि कुकर लावलं. आता त्याच्यानंतर 2-3 शिट्ट्या घेऊ आणि बारीक करू. आता कढईत तेल टाकले. आता आपण कांदा टाकला कढईमध्ये. कांदा टाकलाय आणि हे सगळे मसाले काढलेत आपण. पावभाजी मसाला, थोडासा घरचा मसाला घ्यायचा, कांदा लसूण मसाला घ्यायचा, लाल पावडर, थोडीशी धना पावडर घ्यायची. थोडासा घरकुल मटन मसाला पण टाकायचा. टेस्टसाठी खूप छान होती टेस्ट. आपण हे इतके मसाले घेतले, हे मसाले घेतले आपण. आता आपण काय करू, कांदा आहे ना परतून घेऊ. कांदा परतून घ्यायचा चांगला फ्राय करून. कांदा फ्राय झाला की आलं लसणाची पेस्ट टाकायची. ही आलं लसणाची पेस्ट टाकते. कांदा लालसर झालाय. कांदा चांगला परतून घेतला की अन्न लागण्याची पेस्ट पण टाकली आपण, ती पण चांगली परतून घेतली. त्याच्यानंतर आपण हे सगळे मसाले टाकू. मसाले टाकून गॅस बारीक टमाट्याची पेस्ट केली की आपण टाकली थोडीशी. थोडा चांगलं परतून घेऊ हे थोडंसं.
काय करणार आहे, मसाला परतून घेतलाय चांगला. त्याच्यानंतर बारीक पेस्ट केली ना, बारीक पेस्ट केलेली आहे ना, त्याला काय मग मसाला याच्यामध्ये टाकलं. कुकरमध्ये गरम पाणी केलेले, हे पण पाणी आपण टाकतो. एवढं पाणी टाकतो. एवढं पाणी टाकतो गरम केलेलं. दहा अकरा सहज ठेवू शकतो तेवढ्या पावभाजीमध्ये माणसं. 10-11 जणांची पावभाजी सहज पुरू शकते, सहज. आपण वरून ना मीठ टाकूया थोडंसं. अशा प्रकारे पावभाजी करायची. आज आमच्या गावचा बाजार होता ना, मग सगळी मुलं म्हणते चला मम्मी आपल्याला पावभाजीच कर, नाही चला पावभाजी करूया. मग पावभाजीचा बेत आम्ही आखला ना, मुलांना फार पावभाजी आवडते. करू तर आपण ना मीठ टाकूया. आता ना ह्याला आपण काय करू, थोडं शिजून देऊ. चांगली चटचट केली ना पावभाजी छान लागते. थोडं आपण चांगलं थोड्या वेळात शिजून देऊ गॅसवर. अशा प्रकारे पावभाजी केलेली आहे. काय खूप छान चविष्ट लागते ही पावभाजी, सुंदर. अशा प्रकारे तुम्ही बी करा. काय आता आम्हाला बी आता पावभाजी खायची आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.